पोह्याची रेसिपी अशी ही घ्यायचं. मग हळदी घ्यायची, मीठ घ्यायचा, चवपैकी मीठ घ्यायचं तर आणि नाही का कांदा कापायचा, मिरची कापायची, कढीपत्ता आणायचा चांगल्यापैकी हिरवा आणि मग एक कढईत तेल टाकायचं. तेल टाकायचं, गॅस चालू करायचा आणि नाही का पोहेला पोहे घेऊन द्यायचे, भिजून दिले आणि पोहे टाकायचे त्याच्यात. आणि त्याच्यात नाही का दोन ग्लास पाणी टाकायचं आणि 1 तास बरोबर त्याला हे सुकून द्यायचं. मग कढईतलं तेल थोडे वेळ काय करायचं काय आता सांग. झालं आमचं बोलून. हिचे हात भाजले ते ना छोटा नीट आणलं होते दरवाजा सांगले मध्ये काम मी माझं नाव आयुष्य माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही खाली सगळे तुमची असे पिठी करून घ्यायची. माझा छोटा भाऊ नको हात नको तेल असं बघपैकी तेल ही कढईत टाकायचं. मी रोहितने बनवली, तेच खाऊन घेतली ते बंद करू. मी बंद नाही करणार आता. मोबाईल पण शूटिंग बनवायला लागला आता. शूटिंग बनवायला लागला पा मस्त. याला करता येत नाही कशी शूट. रोहित मला दाखव अशा पैकी शूटिंग काढतो बाहेर. बट हे काय फोटोचं लावून करतो. आता मस्त आपण त्यात तापून झालंय. सध्या कांदा बिंदा कापून चवीपुरतं मीठ आणि हळद घेतली. पोहे भिजत घातले होते, 1-अर्धा तास भिजून दिले ते चांगल्यापैकी. आणि आता तेल टाकलंय. आपण मस्त चम्मच घेऊ. चमचा चम्मच आम्ही चम्मच म्हणतो. हिंदी बोलायला लागली. आतापर्यंत मराठी बोलत होती, आता हिंदी पण लागली. मस्त चम्मच घेतो. आता मस्त शूटिंग काढायची. सध्या गमी काय टाकलंय? कांदा, कढीपत्ता. तू नको एवढं मला धक्का देशील, पडन मी. असं पैकी करून घ्यायचं आणि सगळी प्लेट टाकून द्यायची त्याच्यात. कढीपत्ता झाल्यानंतर मग असं धक्का नको देऊ. मोबाईल खराब केला हिने मोबाईल खराब केला. मोबाईल खराब केला होता. आता थोडं झूम करतो. मी एवढं हायटेड नाही. मी नाही का याच्यावर चढलोय बा, पडलो होतं याच्यावर चढलो मी. त्यापैकी आणि ते आता पोहे टाकले आणि त्याला हलवून घ्यायचं. थांब ना. आणि त्याच्यात मीठ आणि हळद टाकलेली आणि हलवून घ्यायचंय त्याला. आणि मग काय करायचं दीदी? चलो नुसतं चलो करते. चला नाही बोलत. चलो तिकडे काय आमचं. मी थोडस झूम करून आणि आपण इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढं राहणार.
लय भारीपैकी आता हे पिवळे होत आले. याला अजून हलवायचं. किती मिनिटं हलवायचं याला? आपल्याकडून हळद थोडी कमी पडली खरे तर आपण हळद घेऊ आधी. आणि मग हे झालं रेड गाव. 2 चमचा हळद टाकायची आणि तुम्हाला तेवढं मीठ टाकायचं तेवढं टाकायचं. 2 चमचा मीठ टाकायचं. इतकं काहीच नाही घाललं. मीठ टाकलं ना तर हळद 2 चमचे, मीठ तुमच्या मनाने. आणि आता त्याला घेऊ अजून म्हणजे त्याला थोडं कमी पडलं होतं आपल्याकडे. तेल किती द्यायचं? ये थेंब परत इतका राग येतो मला आपलं पोहे झाले तर मला एक अजून काम अजून फुले पोळांनी झाडून घ्यायचं. मी पण एक वाळवलंय माझंच माझं काम. मी सगळं पोहे सांडून दिले बघा. इतकी रिंग तुम्हाला इतकं चवीपर्यंत मीठ पाहिजे ना जितके चमचे टाक. मिरची तुम्हाला तेवढी तिखट आवडती तर 2 मिरच्या, नाही तर तुमच्या मनाने मिरच्या टाका. आणि काय टाकलं होतं मिरची सोबत? कांदा तुमच्या मनाने, मिरची तुमच्या मनाने. कढीपत्ता आणि कढीपत्ता तुमच्या मनाने टाका, पण नाही का थोडं लिमिटवर टाका. 10च्या वरती नका टाकू बरं का, हे फुटून येईल. नाही त्याच्यावर भांडे पण काढू. मला भांडे पण काढून ठेवले कोणाने इतके. माझ्या भावाचे लाडू गेले. आता मस्तपैकी कुठे गेले माझे लाडू? ते फ्रुटीने खाल्ले. नाही खाल्ले. आम्ही शूटिंग काढतोय, तुला घेऊ का शूटिंग मध्ये? घेऊन शूटिंग मध्ये घेऊ. मस्त. आता पोहे झाले. गॅस बंद केलाय मी सध्या आणि खाली उतरून ठुती म्हणजे इतकं हे पण नाही ना. लोकेशन खूप गरम झालंय आणि हिचे हात भाजले. आता मी माझा छोटा भाऊ नाही का आता काय करते आता शूटिंग काढायला बसले आणि मी चाललो आता घराची लोकेशन दाखवायला.